बातमी अजित पवारांच्या वक्तव्याची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याची माहिती आहे। पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती, मात्र नेमकं त्याच वेळी त्यांनी पवारांवर टीका केली असंही अजित पवार म्हणाल्याची माहिती आहे। दरम्यान झालं गेलं ते गंगेला मिळालं असं अजित पवारांनी म्हटलंय। मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं। अजितदादांनी म्हटलेलं आहे काल भाषणामध्ये की मोदींनी भटकती आत्मा असा पवार साहेबांचा उल्लेख केलेला होता, पण त्यांनी मोदींना सांगितलं होतं की शरद पवार साहेबांच्या विषयी काही बोलू नका, काही वक्तव्य करू नका, पण त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला। भ्रष्टाचाराचा सम्राट, त्याचं काय झालं? अमित शहाजी भ्रष्टाचाराचा सम्राट म्हणले होते ना, त्याचं पुढे काय झालं?